हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आहे ना आफ्टरनूनची वेळ आहे. रिऊला मी स्कूलमधनं घेऊन आले आणि मी निघाली आहे हेअरकट करण्यासाठी. हेअरकट करायला मी सोसायटीमध्येच जाणार होती, त्याच्यामुळं काय जास्त लांब नव्हतं. जसंही रिऊला वगैरे घेऊन आले, त्याला टिफिनमध्ये मी इडली घेतली होती आणि तो तेथे इडली खाणार या हिशोबाने. आणि तसंही स्कूलमधनं आल्यावरती मी त्याला काही खायला दिलं नव्हतं. आणि आज त्याला स्कूलमध्ये टिफिनमध्ये मी दिलं होतं फक्त ऑरेंज आणि थोडेसे पोमोग्रेनेटचे दाणे. त्याच्यामुळे त्याला भूक लागलेली नाही, तर शक्यतो भाजी चपाती दिली की तो लगेच काही खात नव्हता. मग हेअर कट करून आले, त्यानंतरनं ईशानला वगैरे घेऊन आले आणि हा आहे माझा इव्हिनिंगचा लुक जो की मी हेअर कट केल्यानंतरनं असा काहीसा दिसतोय. कारण की बरेच दिवस झाले हेअरकट काही केला नव्हता. लास्ट इयर म्हणजे ऑलमोस्ट 1 इयर आता झालं होतं आणि म्हणूनच म्हटलं थोडंसं हेअरकट करावं. बरेचसे पाटे वगैरे फुटलेले म्हणून. तर आता मी आज ईशानचा बड्डे होता आणि ईशानचं फेवरेट सगळं बनवायचं, मग ते हेल्दी असो किंवा अनहेल्दी असो असं काहीचं. ईशान वगैरे त्यांना दोघांनाही मी चहा किंवा टोस्ट देत नाही, पण आज मात्र ईशानला सुद्धा चहा टोस्टच खायची होती. आम्ही तिघी इव्हिनिंगच्या वेळेस चहा टोस्ट खाणार होतो, म्हणूनच मी चहा ठेवला होता. आणि हे भांडं आहे ना थोडंसं चहाचं कलंटतं, त्यामुळं थोडं केअरफुली माझं चाललं होतं. पण ह्यांना काय ऐकायला येत नव्हतं, दोघांनाही किचन ओट्यावरती बसायचं होतं. चला आज ईशानचा बड्डे आहे म्हणून म्हटलं चला ठीक आहे बस. आणि मी थोडंसं त्या भांड्याची सुद्धा काळजी घेत होते, कारण की ते पडू नये म्हणून. ईशानला मी विश केलं परत एकदा, आणि इकडे मात्र रियान रडायला लागला की मला पण दादासारखंच कर, मला पण विश कर. आता त्याचा बड्डे नाही, पण त्याला कोण सांगणार. पाहू शकता तुम्ही मध्ये मध्ये मी ते भांडं पकडते, कारण की ते बऱ्याच वेळा माझ्या कडून आहे ना सांडलेलं आहे. म्हणूनच आहे ना थोडीशी त्याची काळजी घेत घेत माझं इकडे यांच्याशी सुद्धा खेळणं सुरू आहे. कारण की रियान कधी माघार घेत नाही, त्याला नेहमी दादाला जे मी करल ते त्याला केलंच पाहिजे, नाहीतर त्याचं लगेच रडणं सुरू होऊन जातं. छोटेसे दाणे खाली पडले होते, तेच रियान आता लागला होता त्या पातेल्यामध्ये टाकायला. आणि आत्ता आमची ही आहे टी पार्टी. तर रियानला म्हणजे चहा दिला ना, त्याने सर्वात जास्त चहा घेतला होता आजच्या दिवशी. म्हणजे त्यांना ते माफ होतं. दादाचा बड्डे म्हटलं चला थोडंसं आता टी पार्टी करूया, तर ह्यांनासुद्धा मी चहा दिला. चहा वगैरे घेतल्यानंतर ना आता मला इव्हिनिंगचंच म्हणते, संध्याकाळचं आहे ना जे काय जेवणाचं प्रिपरेशन होतं तेच करायचं होतं. म्हणून मी साईडला आहे ना पाणी गरम करायला ठेवलं होतं. आणि आज मला बनवायची होती पनीरची भाजी, जी की ईशानची खूप फेवरेट आहे. त्याला रोज दिली तरी तो खाईल, असं इतकी त्याला आवडत असते. आज माझं असं होतं की ईशानला खीरही आवडते आणि पनीरची भाजी आवडते, तर खीर बनवूया गोड स्वीटमध्ये आणि पनीरची भाजी. जे काय मुलांचे टिफिन वगैरे होते ते मी धुवून ठेवले होते. म्हणजे साईड बाय साईड माझी कामं सुरू होती आणि इकडं जेवणाचंही प्रिपरेशन चालू होतं. थोड्याच वेळात म्हणजे ईशानचा फ्रेंडसुद्धा येणार होता. त्याच्या मम्मीने तसं मला कॉल वगैरे केला होता. त्याला आहे ना ईशानला सरप्राईज द्यायचं होतं. पण आहे ना बोलता बोलता म्हणजे ईशान खूप त्रास देत होता घरामध्ये, म्हणून त्याला म्हटलं गार्डनमध्ये खेळायला जा. तर बोलता बोलता माझ्या तोंडून निघून गेलं की ध्रुवीन येणार आहे. म्हणजे त्याला समजलं होतं की त्याचा फ्रेंड येणार आहे, त्याच्यामुळे तो आणखीनच हॅप्पी होता. खरं तर तोही वाट पाहत होता, पण रियानचं खूप होतं की त्याला खेळायचं होतं, म्हणून ते थोडेसे खेळले वगैरे गार्डनमध्ये. आणि मग ईशान भरपूर वेट करत होता की माझा फ्रेंड कधी येतोय आणि काय. कारण की दोघंही म्हणजे एकदम फर्स्ट नर्सरीपासून पहिला फ्रेंड आहे तो ईशानचा, तो म्हणजे ध्रुवीन. बेस्ट फ्रेंड आहे. आता ध्रुवींचं स्कूल जरी चेंज असलं तरी ते अधूनमधून येत असतात, भेटत असतात. ईशानसुद्धा त्याच्या घरी जात असतो. ईशानचा म्हणजे एकदम सेफ झोन म्हणजे ध्रुवीन. किती फ्रेंड आले गेले तरी त्याला फरक नाही, पण ध्रुवीन त्याला हवा असतो. तर असो आता थोड्याच वेळात तोही येईल. तर माझी इकडं थोडंसं प्रिपरेशन झालं होतं. म्हणजे आता ऑलमोस्ट हे जे काय पनीरची भाजी बनवायची होती, तर त्याचंच टोमॅटो वगैरे मी इकडे प्रिपेअर केलं होतं. आता इतक्यात ध्रुवीनसुद्धा आला आणि ईशान खूप हॅप्पी होता. त्याने त्याला मोठं गिफ्ट आणलं होतं. पण रियान मात्र सेम दरवर्षीसारखं दादाचं चॉकलेट म्हणजे त्याला एकदम जवळचा विषय. त्याला वाटलं की हां चॉकलेट हे खूप मोठं, म्हणून त्याने लगेचच हिसकावून घेतलं. तसंही चॉकलेट असो किंवा कोणतंही गिफ्ट असो, ईशानचं प्रत्येक गिफ्ट त्याला हवं असतं. लास्ट इयरसुद्धा रिवने असंच केलं की एका फ्रेंडने त्याला शूज गिफ्ट केले होते लायटिंगचे, तर त्याला ते इतके आवडले ना, एवढे मोठे शूज
शूज घालून तो फिरत असायचा आणि जेव्हाही ईशान घालेल त्यावेळेस याचं लोळणं सुरू असायचं अक्षरशः. त्याच्यामुळं ते शूज अक्षरशः छोटे होऊन गेले, पण रियाने त्याला काही घेऊ दिले नाही. आणि आता ही बॉलचंही तीच कंडिशन आहे. आता मात्र रियान झोपला होता आणि आता छोटंसं सरप्राईज म्हणजे ना ईशानला द्यायचं होतं. खरं तर आज सेलिब्रेशनचा काहीही प्लॅन नव्हता. आणखीन थोडंसं एक्झाम वगैरेही स्टार्ट होती ना, त्याच्यामुळं आम्हीही काही प्लॅन केला नव्हता किंवा काही अरेंजमेंट नव्हती. पण एक येता येता यांनी ईशानला छोटंसं सरप्राईज मिनी सेलिब्रेशन आपण करूयात म्हणून आहे ना हा छोटूसा केक घेऊन आले होते. आणि ईशान आता त्याच्या फ्रेंडच्या घरी होता म्हणून म्हटलं चला हे छोटंसं सरप्राईज आपण त्याला देऊयात. म्हणूनच इथं माझी तयारी सुरू होती. रिव झोपला होता त्याच्यामुळं घरात शांतता दिसत होती, तुम्हालाही दिसत असेल एकदम सायलेंट आहे. तर आता ऑलमोस्ट म्हणजे माझी काही केक जस्ट ठेवला होता, छोट्याशा पाकळ्या वगैरे त्याच्याभोवती ठेवल्या, डेकोरेशन वगैरे असं काही नव्हतं. लास्ट इयरसुद्धा इशूचा बड्डे आहे ना आम्ही गोव्याला होतो तर गोव्याला सेलिब्रेट केलं होतं बीचवरती, त्यावेळेसुद्धा असं सिम्पल झालं. फ्रेंड्स वगैरे कुणीही नव्हतं, पण मुलांना वाटत असतं नेहमी की फ्रेंड्स वगैरे असावेत, पण त्याला समजावलं होतं की आपण जरा करूयात नंतर म्हणून. तर तोही समजला होता आणि अचानकच आहे ना 1-2 फ्रेंड्स त्याचे आले आणि तोही थोडासा हॅप्पी झाला आणि थोडंसं त्याला वाईट पण वाटलं की माझे फ्रेंड्स आलेत आणि मला जे काही सेलिब्रेशन करायचं आहे ते इतकुसं छोटंसं केक नंतर सेलिब्रेशन करूयात म्हणून मोठं. तर तो समजलासुद्धा आणि छान असं सेलिब्रेशन झालं. रात्रीच्या जेवणात मात्र खीर, पनीरची भाजी, चपाती असा बेत होता. असा झाला ईशानचा बड्डे सेलिब्रेशन. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.